मुंबई विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग पेपर घोटाळ्यानंतर विभागवार प्रशासकीय अधिकारी नेमणार असल्याची माहिती उच्च शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली आहे। तसेच कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी या सर्व घोटाळ्याची जबाबदारी घ्यावी असं मतही राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केलंय। मुंबई विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग पेपर घोटाळा प्रकरणी दोघांना निलंबित करण्यात आलंय, तर तब्बल 138 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या परीक्षा भवनामध्ये मोबाईलवर बंदी घालण्यात आली आहे। सोमवारी झालेल्या मॅनेजमेंट काउन्सिलच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। भांडूपमध्ये फुटलेल्या इंजिनिअरिंगच्या पेपर संदर्भात घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणीही मॅनेजमेंट काउन्सिलद्वारे करण्यात येणार आहे आणि याशिवाय परीक्षा भवनातल्या सुरक्षा यंत्रणेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही या बैठकीमध्ये एकमत झालं। जे आरोपी आपण जे अटक केले होते त्यांच्या ह्याच्यातून आतापर्यंत अजून 5 पेपर्स आम्हाला मिळालेले आहेत। त्याच्या आधारावर जे स्टुडंट्स आहेत त्यांचे नाव निष्पन्न करण्याचं काम आता चालू आहे। 2 आरोपी अजून निष्पन्न झालेले आहेत, ते अजून अद्याप फरार आहेत, पण ते लवकरच सापडतील अशी आम्हाला खात्री आहे। मुलांचे नाव आणि डिटेल्स आल्यावर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।